नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही मला बघताय अमृता फिल्म्सच्या युट्यूब चॅनलवर. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. नमस्कार. मला असं वाटतं की चित्रपट निर्मिती ही अशी एकमेव गोष्ट आहे जगातली जिथे प्रोडक्ट न दिसता तुम्ही त्या प्रोडक्टचे पैसे देता. अगदी ऑडियन्स सुद्धा. म्हणजे तुम्ही फ्रीज विकत घ्यायला गेलात तर तुम्ही 4 दुकानात फ्रीज बघता, मग वरचा खण उघडा, खालचा खण उघडा, मग आतला दाखवा, बाहेरचा दाखवा, मग इन्व्हर्टर आहे का, बिल किती येणार, मग शेजारच्या दुकानात बघूया, मग चौकशी करूया किती वर्ष चालेल. चित्रपट बघायला तुम्हाला आम्ही काय दाखवतो? आम्ही पण तुम्हाला एक पोस्टर दाखवतो, एक टीजर दाखवतो, गाणी दाखवतो, ट्रेलर दाखवतो. त्या 2-2.5-3 मिनिटाच्या फुटेजवर आणि त्या चेहऱ्यांच्या गुडविलवर आणि त्या नावांच्या गुडविलवर तुम्ही असं म्हणता की हा हे चांगलं असेल, हे आपण बघायला जाऊया. आणि तुम्ही तुमचे पैसे खर्च करताच, पण तुम्ही त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट खर्च करता, म्हणजे तुम्ही तुमचा वेळ देता त्या कलाकृतीला बघायला. त्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे. मला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे असं वाटतं की निर्माता जगला तर सगळे जगतील. आपल्याकडे दुर्दैवाने चित्रपट निर्मितीमधली सगळ्यात दुर्लक्षित वस्तू निर्माता असतो. आपल्याकडे ना ऍक्टर्ससाठी वेटिंग टाइम अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे मी असं म्हणतो की ऍक्टरला मिळणारं जे मानधन आहे त्यातलं 30% मानधन हे त्याच्या मेहनतीचं आहे आणि 70% मानधन हे वाट बघण्याचं आहे. स्वप्नील, मागच्या शुक्रवारी मस्त गप्पा झाल्या. व्हॅलेंटाईन वीक होता. हो, मस्त प्रेमाच्या विषयी तू इतकं सुंदर बोललास, फारच छान बोललास. थंडी पण इतकी छान पडली. हो, आता मस्त थंडी पडली. म्हणजे आज हो. आता मला एक सांग, इतकं सर्व तू रोमॅन्टिक हिरो, सगळ्यांचा लाडका हिरो, चॉकलेट हिरो, आणि तो वाळवी चित्रपट काय रे, सगळ्यांना मारत सुटले होते, पटत नाही. म्हणजे मला असं वाटतं एकतर लोकांची आवड बदलली आहे की काय, म्हणजे काय म्हणायचं? लोकांची आवड बदलली आहे, कारण वाळवी अत्यंत चालला, गाजला. हो. माझ्या नट म्हणून, कलाकार म्हणून माझ्या काही अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक चित्रपट वाळवी आहे. मी या चित्रपटाचा भाग आहे म्हणून त्याची 2-3 कारणं आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे परेश मोकाशी हे माझे अत्यंत लाडके दिग्दर्शक आहेत. म्हणजे मला असं वाटतं की परेश हे भारतातल्या काही सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि मधुगंधा ही भारतातल्या सर्वोत्तम लेखिकांपैकी एक आहे. सो त्यांच्या कलाकृतींवर मी नितांत प्रेम करतो. अदरवाईज म्हणजे हरिश्चंद्रची फॅक्टरी असेल, एलिझाबेथ एकादशी असेल किंवा ची वर्सेस ची चौका असेल. मला एक दिवशी मधुगंधाचा फोन आला की असं आहे, आणि मी सगळीकडे म्हणायचो की मला परेश बरोबर काम करायचं आहे. मी ओपनली सांगत होतो सगळ्यांना, परेशलाही मी अनेकदा सांगितले. आणि मधुगंधा आणि मी मित्र आहोत. म्हणजे आता आम्ही खूप घट्ट आणि चांगले मित्र अजून झालोत, पण तेव्हाही आम्ही मित्र होतो. आणि एक दिवशी तिचा फोन आला की परेशने अशी नवीन फिल्म लिहिली आणि त्याला त्या मुख्य पात्रासाठी तू दिसतोयस. आणि मी म्हटलं की मला, म्हणजे मी उडी मारली, म्हटलं परेश डिरेक्ट करणार तू आणि परेशने लिहिली, मला करायची ही फिल्म. आणि मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा माझ्यातल्या कलाकाराला इतका आनंद झाला. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की कलाकारांना आम्हाला नेहमी असा प्रश्न विचारतात की तू रोमॅन्टिक फिल्म करतोस तर तू सारखे रोमॅन्टिक सिनेमे का करतोस, किंवा एखादा कलाकार कॉमेडी करतो तर त्याला प्रश्न विचारतात की आता सतत कॉमेडी करतोस, काहीतरी वेगळं कधी करणार. तर मला आवर्जून हे लोकांना सांगावं असं वाटतं की कलाकाराच्या हातात वेगळं करणं नाहीये. कलाकाराला कोणीतरी वेगळं ऑफर करायची गरज आहे. मग कलाकार त्याला न्याय देतो की नाही हा कलाकाराच्या हातातला मुद्दा आहे. पण जर मला कोणीतरी काहीतरी वेगळं ऑफरच नाही केलं कलाकार म्हणून, त्यामुळे मी काहीतरी वेगळं करावं हा विचार माझ्या मनात येऊन उपयोग नाही. ते कुठल्या तरी लेखकाच्या, कुठल्या तरी दिग्दर्शकाच्या, कुठल्या तरी निर्मात्याच्या मनात तो विचार आधी यायला पाहिजे. आणि परेश मोकाशी सारख्या दिग्दर्शकाला मी त्या रोलमध्ये दिसणं ही माझ्यासाठी अभिनेता म्हणून खूप मोठी पावती आहे असं मला वाटतं. की त्याला असं वाटलं की इतका क्रूर माणूस हा प्ले करू शकेल, म्हणजे त्यांनी माझ्यातली रेंज ओळखली. आणि ऍक्टर म्हणून मी खूप सुखावलो, कारण परेश सारख्या दिग्दर्शकाला जेव्हा हे वाटतं, अत्यंत प्रगल्भ दिग्दर्शक आहे, त्याला जेव्हा हे वाटतं तेव्हा इट मॅटर्स टू मी ॲज अन ऍक्टर, इट मेक्स मी व्हेरी हॅपी. त्यामुळे वाळवी केला, वाळवी प्रचंड गाजला. आणि होय, लोकांची टेस्ट बदलली, लोकांची टेस्ट बदलते. ऑल्सो स्त्री पुरुष नातेसंबंध हे इतके गुंतागुंतीचे आहेत हजारो वर्षांपूर्वीपासून, आत्ता नाही, की त्याच्यावर कितीही इंटरेस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यूज आले तरी ते कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी घडलेले आहेत किंवा घडत असतील. त्यामुळे ते रिलेटेबल आहेत.
त्याचा अतिरेक किंवा उद्रेक करावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वाळवीसारखा चित्रपट करत असताना माझ्यातल्या ऍक्टरला प्रचंड आनंद मिळाला आणि तो आनंद ट्रान्सलेट झाला जेव्हा तो व्यावसायिक दृष्ट्या पण खूप चालला, भावला, लोकांना आवडला. मला खूप मजा आली वाळवी करायला. परेशवरून मला आठवतंय त्याचा सिनेमा होता हरिश्चंद्राची फॅक्टरी. खरा तो चित्रपट मी करत होते. बर. आणि आमचं खूप वाचन झालं, सर्व झालं. पण त्याच वेळेला माझ्या बाजूचा फ्लॅट विकायला आला. बर. आणि मग मिस्टर म्हणाले, बघ आयदर तुला चित्रपटाला पैसे देईन नाही तर या फ्लॅटचे पैसे, तू काय तो विचार कर. तर मी एका गृहिणीचा विचार केला आणि तो फ्लॅट घेतला आणि मी त्या चित्रपटातून बाहेर पडलं. नाहीतर आज तो चित्रपट माझ्या नावाला ऍज अ प्रोड्युसर. पण काय डिरेक्टर, पण शेवटी हे असतं प्रत्येक चित्रपटात ज्याचं नाव जोडलं जातं तिथे जोडलं जातं. आणि फ्लॅट झालाच की. हो एक्झॅक्टली तेच झालं. पण फ्लॅटपेक्षा आज त्या चित्रपटाने किती क्षेत्र पादाक्रांत केली आहेत तेही होतं. ते मला वाईट वाटतं कधी कधी. हरिश्चंद्रची फॅक्टरी हा माझ्या म्हणजे माझ्या यादीतली सर्वोत्तम चित्रपटांची जी माझी यादी आहे त्या यादीतल्या पहिल्या 5 आहे जगभरातल्या चित्रपटांमध्ये. इतका गोड, मला अत्यंत भावणारा चित्रपट आहे हरिश्चंद्रची फॅक्टरी. आता माझे 2 चित्रपट नुकते आलेले. होय. फुलराणी आणि श्यामची आई. श्यामची आई तर मला असं वाटतं खूप आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये आता दाखवत आहे. मामीला दाखवला खूप त्याचं कौतुक होतं. फिल्म फेस्टिवलला दाखवला गेला, गोवा फेस्टिवलला सिलेक्ट झालाय. आता तुमचं पण खूप कौतुक आहे. तुम्ही सातत्याने कॉन्टेंट ड्रिव्हन आणि कॉन्टेंट ड्रिव्हन कलाकृतींच्या मागे उभ्या राहता. कारण त्याच्यासाठी वेगळं धाडस पाहिजे. हल्ली कॉन्टेंट ड्रिव्हन कलाकृती व्यावसायिक दृष्ट्या चालेलच असं समीकरण आता उरलं नाही. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट करणं हे खूप मोठं धाडस होतं असं मला वाटतं. कारण आता सायन्स इतकं पुढे जात चाललंय, लोक ब्लॅक अँड व्हाईट कडून कलर्ड मध्ये आले आणि त्या कलर्ड वरून पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट. पण मला असं वाटत होतं की त्या चित्रपटासाठी ब्लॅक अँड व्हाईट हेच योग्य होतं. कारण बघितल्यानंतर लोकांची जी प्रतिक्रिया होती ती सगळ्यांना ते खूप आवडलं. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघताना खूप आवडलं. आणि मला असं वाटतं की नाविन्य ना त्याच्यात. कारण जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते तेव्हा कलर हे नाविन्य होतं. त्यामुळे आता कलर चित्रपट आहेतच, त्यामुळे त्याच्यात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट हे एक नाविन्य पण ठरलं की कसं दिसत असेल बुवा थिएटरमध्ये ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. हे आम्ही अनुभवलंच नाही कोणी बघायला. तरी आमच्या यंग एज मध्ये मॅटिनी शो असायचे की जुने ब्लॅक अँड व्हाईट बघायला मिळायचे. देवानंद, दिलीप कुमार यांचे जुने बघायला मिळायचे. आता तसं कुठेच नाही. ते मॅटिनी शोच नसतात त्यामुळे बघताच येत नाही. पण हा त्यानिमित्ताने सगळ्या म्हणजे यंगस्टर्सना पण ब्लॅक अँड व्हाईट थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा आनंद घेतात. आणि दोन्ही चित्रपट खूप सुंदर आहेत आणि खूप आता ऍक्युलेट्स मिळतात तुम्हाला आणि फेस्टिवल्स मध्ये सिलेक्ट होत आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचं फेवरेट कोण मध्येही त्याला नॉमिनेशन आहे का? हो, सगळ्यांना, ऍक्ट्रेसना, डिरेक्टरना, ऍक्टरला सगळ्यांना आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू. थँक्यू. स्वप्नील, तू आता चित्रपट क्षेत्र गाजवलंयस, सिरियल्स छान करतोयस. नाटक क्षेत्रामध्ये काय झालं? नाट्य क्षेत्रामध्ये कितपत? मी एक नाटक केलं, गेट वेल सून नावाचं. प्रशांत दळवीने लिहिलं होतं. डॉक्टर आनंद नाडकर्णींची संहिता होते आणि अर्थात चंद्रकांत कुलकर्णींनी ते डिरेक्ट केलं होतं. आणि श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव म्हणजे जिगीषा आणि अष्टविनायक या 2 संस्थांनी. नंतर तू नाटकांमध्ये कधी दिसला नाहीस, त्याबद्दल काय? मी नाटक करणं ही माझ्यासाठी एक वेगळ्या प्रकारची भूक आहे. मी चंदू सरांना म्हटलं होतं, मला आठवत आहे की मला नाटक प्रयोगांसाठी करायचंच आहे, पण मला नाटक त्या प्रक्रियेसाठी जास्त करायचंय. मला 25 दिवस तालीम करायची, मला 10 ते 7 तालीम करायची रोज. मला 3-4 दिवसांची ग्रँड रिहर्सल पाहिजे. मला कुठल्याही ऍक्टरची रिप्लेसमेंट नको, इन द सेन्स अरे आज हा येणारच नाही, शूटिंगच आहे. 25 दिवस सगळे ऍक्टर तालमीला पाहिजेत. मला तो प्रोसेस एन्जॉय करायचा होता. आणि परत तेच की प्रशांत दळवींनी लिहिलेली वाक्य बोलता येणं, चंद्रकांत कुलकर्णींच्या दिग्दर्शनाखाली काम करता येणं ही ऍक्टरसाठी पर्वणी आहे. आणि गेट वेल सून सारखं नाटक जर करता आलं, जे व्यसनमुक्तीवरचं नाटक होतं, डॉक्टर आनंद नाडकर्णींची संहिता होती, आणि ज्या पद्धतीने ते नाटक प्रशांत दादांनी बांधलं होतं, ज्या पद्धतीने चंद्रकांत कुलकर्णींनी त्याचं डिरेक्शन केलं होतं, ते कमाल होतं. आणि मला असं वाटलं की परत जेव्हा त्या प्रक्रियेसाठी मी वेळ काढू शकेन, कारण नाटक हे असं सहज करून जायची गोष्ट नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तो रियाज आहे, ती एक आराधना आहे, ती साधना आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका ह्याच्यात माझ्या हिशोबाने नाटक ही सगळ्यात कठीण साधना आहे.
तर ती साधना करायला रियाज अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या रियाजाला वेळ देणं महत्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा मला असं वाटतंय नट म्हणून की माझ्याकडे तेवढी बँडविड्थ असेल टाइमची, तेव्हा आणि तेव्हाच मी नाटक करायला पाहिजे. म्हणजे एक बॉक्स टिक करायला चला वर्षाला एक नाटक करूया हे नको करूया, म्हणून मी गेट वेल सून नंतर परत नाटक नाही केलं आणि तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत मी तालमीला तेवढा वेळ देऊ शकत नाही आणि निर्माता पैसे लावतोय तर त्याला किमान एक 7-8 प्रयोगांची हमी महिन्याला, निदान वर्षभरासाठी तरी. जोपर्यंत मी एवढं निर्मात्याला देऊ शकत नाही तोपर्यंत मी नाटक नाही करणार, करू नये असं मला माझ्यातल्या नटामध्ये दडलेला व्यावसायिक मला सांगतो. सध्याचा चित्रपट आपण बघताना व्हायलेन्स, सेक्स, मारामाऱ्या, रक्तपात इतकं दाखवलं जातं, तर त्याबद्दल तुला काय म्हणायचंय? OTT वरती जे आपण सध्या बघतोय तर त्याच्याबद्दल काय म्हणायचंय तुला? म्हणजे एक सिनियर आर्टिस्ट म्हणून तुला काय वाटतं की हे जरुरी आहे का हे दाखवणं? मला मनापासून असं वाटतं की कधी कधी त्याचा अतिरेक होतो, कधी कधी ते गिमिक म्हणून वापरलं जातं आणि जेव्हा ते गिमिक म्हणून वापरलं जातं तेव्हा ते गरजेचं नाही असं मला वाटतं. पण सरसकट सरधोपटपणे हे गरजेचंच नाही का? तर नाही, मला असं वाटतं की ते गरजेचं आहे. कारण शेवटी आजच्या समाजाला चालणारा आणि भावणारा चित्रपट तुम्ही बनवला पाहिजे. मग अशी म्हणाल तसं की प्रेक्षकांची आवडच बदलली आहे, तर तो चित्रपट तुम्ही बनवायला पाहिजे. ती म्हणजे OTT वर असं समांतर आली, त्या समांतरमध्ये माझ्या तोंडी खूप शिवीगाळ होती, खूप अर्वाच्य शिव्या दिल्यात मी. कारण ते ती व्यक्तिरेखा ती शिवीगाळ करते, स्वप्नील जोशी करत नाही. तर त्याच्यावर मला खूप ट्रोल केला. पण माझा नाईलाज आहे, कारण ती व्यक्तिरेखा जर बांधायची असेल, म्हणजे जर उदाहरणार्थ मी एखादा बेवडा दारुडा बांधतोय तर तो दारू पिऊन गटारात का पडलाय हा आक्षेप त्या व्यक्तिरेखेला घेता येणार नाही. त्या व्यक्तिरेखेसाठी तो गरजेचं आहे ते करणं. पण जर मी एक चार्टर्ड अकाउंटंट करतोय आणि मी गटारात पडलेलं सापडलो तर ते गिमिक म्हणून गेलंय की. त्यामुळे ही जबाबदारी दोघांची आहे. ही जबाबदारी बनवणाऱ्यांची तर आहेच, काय बनवावं ते आपल्या सगळ्यांची आहे. तुम्ही निर्मात्यात म्हणून मी आपण म्हणतोय, पण ही जबाबदारी बघणाऱ्यांची पण आहे. म्हणजे एखादा अत्यंत हिंसक, व्हायलंट, अत्यंत गोरी चित्रपट चालतो आणि आपण सगळे खाजगीत बसून बोलतो की हा चित्रपट चालायला पाहिजे होता का, नाही चालायला पाहिजे होता, ब्ला ब्ला ब्ला. पण मला नेहमी असं वाटतं की चित्रपट किती लोक बनवतात? 50, 100, 150, 200. तर 200 लोकांचं म्हणणं चुकलं, चला 200 लोकांनी ठरवून चुकीचं मत मांडलं, पण 200 कोटी लोकांनी बघितलं ना. जसं पूर्वीच्या चित्रपटात हेलनचा डान्स असलाच पाहिजे, पण त्याच्यात आपल्याला कधीही अश्लीलता वाटली नाही. पण आताच्या ज्या आयटम सॉंगच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे ते बघवत नाही असं मला वाटतं. किती नवीन पिढी असली काही असली तर त्यांना असं घाणेरडं कसं काय बघवत नाही. मला तेच, म्हणजे माझं म्हणणं परत तेच आहे की ते चूक बरोबर ही जितकी जबाबदारी आपली आहे मेकर्स म्हणून, तितकी जबाबदारी लोकांची पण आहे ना. म्हणजे अशा चित्रपटांना गर्दी करायची. आपण दाखवतोय म्हणून ते बघतायत, आपण जर त्यांना चांगलं दाखवलं तर ते चांगलं बघतील. पण चांगलं दाखवलं तर बघता त्याची हमी कुठे आहे? चांगले सिनेमे पडले नाही तसं तुमचं म्हणणं. म्हणजे मी कितीतरी उदाहरणं तुम्हाला दाखवू शकतो जिथे अत्यंत दर्जेदार कलाकृती बनली आणि त्याला गर्दी नाही केली लोकांनी. त्यामुळे मला असं वाटतं की ही ज्यांनी, म्हणजे कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी पण आणि प्रेक्षकांनी पण हे मापदंड निकष स्वतःला लावून घेतले पाहिजेत की म्हणजे आता OTT करतोय म्हणून उगाच सेक्स सीन्स टाकायचे का, तर नाही टाकायचं. पण OTTला ती लिबर्टी आहे, तर त्याचा जर वापर चांगला करता आला आणि ते जर कथानकाच्या मांडणीसाठी उपयुक्त करता आलं आणि ते त्याला धरून त्यातले एस्थेटिक्स सांभाळून, त्यातला ग्रेस, त्यातली डिग्निटी सांभाळून जर करता आलं तर मला असं वाटतं की ही बदलणारी लँग्वेज आहे चित्रपटांची किंवा एंटरटेनमेंटची. हा बदल आपण स्वीकारतो की नाही हा मुद्दा माझ्या लेखी महत्वाचा नाही. हा बदल होणारच आहे. वेदर वी एक्सेप्ट इट ऑर वी डोंट, इट इज हॅपनिंग. स्वप्नील, आता इतके अनेक चित्रपट चालले आहेत तुझे, अजून कुठले चित्रपट येत आहेत किंवा फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुझे? मागच्या एपिसोडमध्ये आपण इंद्रधनुष बद्दल बोललो, मागच्या एपिसोडमध्ये आपण नॉक नॉक पुण्याबद्दल बोललो. तसं अजून एक चित्रपट यावर्षी येईल माझा, ज्याचं नाव आहे जिलबी. खूप इंटरेस्टिंग चित्रपट आहे माझ्यासाठी पण. चित्रपटाचं नाव जिलबी आहे, त्यामुळे अर्थात जिलबी आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिलबी. पण जिलबीची खासियत अशी असते की ती खायला गोड आहे पण बाकी ती गोलगोल आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये असं म्हणतो ना बोलताना की अरे कसला सरळ आहे रे, एकदम जिलबी सारखा सरळ माणूस आहे रे. म्हणजे ऍक्च्युली तो गडबड आहे, ऍक्च्युली तो गोलगोल आहे खूप, किंवा ती गोलगोल आहे खूप. पण आपण म्हणतो ना की
एकदम जिलबीसारखा सरळ आहे हा उपहास आहे. तर त्या तशा काही 5-6 पात्रांचा चित्रपट आहे, अच्छा. जी दिसायला, वागायला, बोलायला अत्यंत गोड पात्र आहेत, पण ती खरं तर जिलबीसारखी गोलगोल आहेत. आणि त्यांच्यात काहीतरी दडलंय. आणि ते काय दडलंय आणि ती कोण पात्र आहेत, ही ती गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी ही फिल्म अत्यंत महत्वाची आहे, कारण आनंद पंडित मोशन पिक्चर्स हिंदीतलं खूप मोठं नाव आहे. आनंद पंडित सर आहेत. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे, करत आहेत. गुजराती, तामिळ, तेलुगू, साऊथच्या फिल्ममध्ये ते खूप मोठं काम करतात. ते इतके दिवस मराठी फिल्म्स प्रेझेंट करत होते. त्यांनी 4-5 मराठी चित्रपट प्रेझेंट केलेत. ते पहिल्यांदा मराठी चित्रपटाच्या प्रोडक्शन मध्ये येत आहेत जिलबीच्या निमित्ताने. आणि ही पहिली त्यांची मराठी प्रोड्युस्ड बाय आनंद पंडित मोशन पिक्चर्स अशी कलाकृती असेल. नॉट जस्ट प्रेझेंटेड बट ऑल्सो प्रोड्युस्ड बाय आनंद पंडित मोशन पिक्चर. नितीन कांबळेंनी डिरेक्ट केली फिल्म, मच्छिंद्र बुगडेंनी लिहिली आहे. आणि खूप इंटरेस्टिंग कलाकार आहेत जिलबीमध्ये. प्रसादोक आहे माझ्याबरोबर, प्रसादोक आहेत, शिवानी सुर्वे आहे. मी इतके वर्षात कधीच इन्स्पेक्टर किंवा कॉप प्ले नाही केलाय. मी पहिल्यांदा एक कॉप प्ले करतोय, त्यामुळे मला पण उत्सुकता आहे की लोकांना ते कसं पटतंय, भावतंय. आणि तो कॉप म्हणजे अगदी ढोबळ म्हणायचं तर तो सिम्बा किंवा सिंघमवाला कॉप नाहीये. सरफरोश जर लोकांनी बघितला असेल आमिर खानचा, तर त्या पठडीतला तो कॉप आहे. सरफरोशच्या आमिरवाला कॉप आहे, रादर दॅन म्हणजे डायलॉग बोलणारा आणि शिट्ट्या टाळ्यावाला कॉप नाही, तो सरफरोशच्या झोनचा कॉप आहे. तू इतक्या चित्रपटांमधून काम केलंय, तर तुला असं मनात वाटलं असेल आपण पण एखादा प्रोड्यूस कर, कारण काही आपल्याला स्वतःला जे व्यक्त करायचं असेल ते दुसऱ्याच्या फिल्म मधून होत नाही. स्वतः निर्मिती करावी किंवा हा विषय माझा छान आहे, हा मीच करणार, असं कधी डोक्यात नाही आलं ना? मी काही शोजचा को प्रोड्युसर होतो, काही चित्रपटांचाही को प्रोड्युसर होतो. पण आता पहिल्यांदा मी प्रोड्युसर म्हणून नाव लावतोय. आम्ही एक फिल्म करतोय, परेश मोकाशीनीच डिरेक्ट केली. त्यांनी डिरेक्ट केली. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या दोघांनी ही फिल्म लिहिली आहे. आणि परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, मी, शर्मिष्ठा राऊत अभिनेत्री आहे, निर्माती आहे, त्यांचा नवरा तेजस देसाई आणि तृप्ती पाटील, असे 6. तृप्ती माझ्या पार्टनर आहेत, जे मी बिझनेस व्हेंचर्स करतो त्याच्यात. आम्ही 6 लोकांनी मिळून ही फिल्म प्रोड्यूस केली. चित्रपटाचं नाव आहे नाच ग घुमा. आतापर्यंत तू कलाकार म्हणून काम करत होतास, तेव्हा तुझी निर्मात्याकडून काय अपेक्षा असायची? निर्मात्याने हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, आणि आता तू निर्मात्याच्या खुर्चीत बसलास, तेव्हा तुला त्या कलाकारांचे दुःख, किंवा दुःख नाही म्हणणार मी, त्यांच्या अपेक्षा हे तुला माहिती आहेत, कारण तू त्या भूमिकेतून गेलायस. आता ह्या खुर्चीत बसल्यानंतर तू त्या कलाकारांच्या अपेक्षा पूर्ण करतोस का, किंवा त्यांच्याबद्दल तुझ्याकडून काय अपेक्षा असतात? मी अत्यंत नम्रपणे पण अत्यंत गर्वाने हे सांगतो, आणि तुम्ही हे अनुभवलं त्यामुळे मी तुमच्याकडे सांगू शकतो की आय एम अ प्रोड्युसर्स ऍक्टर. आणि मला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे असं वाटतं की निर्माता जगला तर सगळे जगतील. आपल्याकडे दुर्दैवाने चित्रपट निर्मितीमधली सगळ्यात दुर्लक्षित वस्तू निर्माता असतं, आणि त्याला फार ग्रांटेड घेतलं जातं. तो करोडो रुपये लावतो, ती कोणी करोडो रुपये लावतात, हार्ड अर्न मनी लावतात, कोणाच्या तरी विजनवर पैसे लावतात. ती विजनही त्यांची नसते. कुठल्या तरी लेखकांनी, कुठल्या तरी दिग्दर्शकांनी तो चित्रपट पाहिलेला असतो त्यांच्या विजनमध्ये, आणि त्या विजनवर कोणीतरी पैसे लावतो. काहीही मला असं वाटतं की चित्रपट निर्मिती ही अशी एकमेव गोष्ट आहे जगातली जिथे प्रोडक्ट न दिसता तुम्ही त्या प्रोडक्टचे पैसे देता. अगदी ऑडियन्स सुद्धा. म्हणजे तुम्ही फ्रीज विकत घ्यायला गेलात तर तुम्ही 4 दुकानात फ्रीज बघता, मग वरचा खण उघडा, खालचा खण उघडा, मग आतला दाखवा, बाहेरचा दाखवा, मग इन्व्हर्टर आहे का, बिल किती येणार, मग शेजारच्या दुकानात बघूया, मग चौकशी करूया किती वर्ष चालेल, इतके ठोकायला डिस्काउंट देईल, हे सगळं. पण चित्रपट बघायला तुम्हाला आम्ही काय दाखवतो? आम्ही पण तुम्हाला एक पोस्टर दाखवतो, एक टीजर दाखवतो, गाणी दाखवतो, ट्रेलर दाखवतो. त्या 2-2.5-3 मिनिटाच्या फुटेजवर आणि त्या चेहऱ्यांच्या गुडविलवर आणि त्या नावांच्या गुडविलवर तुम्ही असं म्हणता की हा हे चांगलं असेल, हे आपण बघायला जाऊया. आणि तुम्ही तुमचे पैसे खर्च करताच, पण तुम्ही त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट खर्च करता, म्हणजे तुम्ही तुमचा वेळ देता त्या कलाकृतीला बघायला. त्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे. सिमिलरली जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता किंवा तंत्रज्ञ असता, तेव्हा तो निर्माता तुमच्या सगळ्यांवर पैसे लावत असतो, विदाउट नोईंग की हे प्रोडक्ट बनणार कसं आहे. ही ट्रस्टिंग युअर विजन. त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं, त्याच्या व्हॅल्यू, त्याच्या मतांचा आदर करणं
आणि त्याचं हित जपत राहणं ही प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीतल्या माणसाची प्रायमरी जबाबदारी असं मला वाटतं. आणि मी नेहमी ही जबाबदारी मानत आलोय. म्हणजे माझा शत्रूही हे कधी डिनाय करू शकणार नाही की मी प्रोड्युसर्स ऍक्टर नाही. आय एम अँड आय विल ऑलवेज बी अ प्रोड्युसर्स ऍक्टर. मला आवडतं निर्मात्यांना खुश ठेवायला, कारण लोक डिरेक्टरचे ऍक्टर म्हणून ओळखतात, पण तुझ्याबद्दल बोललं जातं की तू प्रोड्युसरचा ऍक्टर. येस, मी प्रोड्युसरचा ऍक्टर आहे. कारण दिग्दर्शकांनी सांगितलेलं काम योग्य पद्धतीने करणं हे तर माझं काम आहेच, पण हे करत असताना निर्मात्याला त्रास होऊ नये माझ्यामुळे किंवा माझ्या अनुषंगाने ह्याची खबरदारी घेणं हे सुद्धा माझ्या कामाचा भाग आहे. ही जबाबदारी मी पाळतो, मानतो. आणि हे तुम्हाला कोणीही सांगेल इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही तर अनुभवलंय, तुम्ही निर्मिती केली माझ्या फिल्मची. पण त्यामुळे आता ऍक्टर्सकडनं काही वेगळ्या अपेक्षा नाहीये. जे मी निर्मात्यांबरोबर केलं ते माझ्या ऍक्टर ऍक्ट्रेसेसनी माझ्याबरोबर करावं इतकीच माफक अपेक्षा माझी आहे. अनेक माझं फ्रेंड सर्कल आहे की ज्यांना चित्रपट निर्मिती क्षेत्रात यायचंय, त्यांना तू काय सांगशील? म्हणजे हा विषय अगदी 2-5 मिनिटात कव्हर होण्यासारखा नाही, पण एक बेसिक क्लुप्ताळ हा सांगतो की कुठल्याही क्षेत्राची इत्यंभूत माहिती असल्याशिवाय त्या क्षेत्रात पदार्पण करू नका. आणि जर केलं तर मग एखादा रट्टा उठला पाठीवर तर त्याचं दुःख करू नका. आणि मी मोठे मोठे निर्माते बघतो, मी भलेभली माणसं बघतो जे त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं काम करतात आणि मोठं नाव, बुद्धी, पैसा, अडका, आणि ते कोणाच्या तरी सांगण्यावर, कोणाच्या तरी नावावर, कुठल्या तरी नवख्या म्हणजे काही त्याला आगापिछा नसलेल्या लोकांवर 4-4, 5-5 कोटी रुपये लावतात. आणि मग त्या चित्रपटाचं काही घडत नाही आणि मग ते त्या लोकांच्या नावाने शंख करत बसतात. तर माझं त्या सगळ्या लोकांना नेहमी सांगणं असतं की तुम्ही थोडी माहिती घ्या. तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही 2 आणि 5 आणि 7 कोटी रुपये लावणार आहात त्या क्षेत्राबद्दल तुम्ही काहीतरी R&D करायला पाहिजे ना. तुम्ही एक नवीन फॅक्टरी टाकताय तर तुम्ही काहीतरी R&D कराल ना, की बाबा फॅक्टरी काय लागणार, त्याला परवानग्या काय लागणार, जागा किती लागणार, मग यार्ड बांधायला लागेल का, इमारत काहीतरी तुम्ही त्याचा रिसर्च कराल ना. तर ते तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, कारण तुमचे पैसे लागतात ह्याच्यात. आणि मला नेहमी असं वाटतं की मी तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध फसवूच शकत नाही. त्यामुळे जर मी तुम्हाला फसवत असेल ना तर त्याला काही टू अ सर्टन एक्सटेंट फसणारा माणूस पण कारणीभूत असतो. जर तुम्ही हे सगळं ज्ञान घेऊन आलात तर चित्रपट निर्मिती हे अत्यंत उत्तम क्षेत्र आहे. ह्याच्यात पैसे मिळतात, ह्याच्यात मान मिळतो, नावलौकिक मिळतं, ह्याच्यात खूप चांगला पैसा आहे. पण तुम्ही लॉंग टर्म साठी ह्याच्यात आलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. फॅड म्हणून आले, एक सिनेमा केला आणि गेले, हे नका करू. लुक ॲट इट प्रोफेशनली, लाईक अ कॉर्पोरेट, लाईक अ बिझनेस, की मला 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचंय, 10 वर्षाचं किमान विजन पाहिजे तुमच्याकडे, आणि मग या क्षेत्रात या. आणि जर 10 वर्ष कुठल्या तरी क्षेत्रात तुम्ही वेळ, पैसा, नाव हे सगळं घालणार असाल तर 10 वर्ष बिझनेस करायला किमान 1 वर्ष तर अभ्यास कराल ना त्याचा. तेवढा अभ्यास करून मग या क्षेत्रात या. निश्चित या. चांगले निर्माते पाहिजेत, चांगले निर्माते उभे राहिले पाहिजेत, तर चांगले चित्रपट, चांगल्या कलाकृती बनत राहतील. त्यामुळे तुमच्यासारख्या निर्मात्यांची नितांत गरज आहे क्षेत्रात. स्वप्नील, आता मी तुझ्याशी हे सगळं बोलताना मला जाणीव होते की तू जितका कलाकार म्हणून श्रेष्ठ आहेस तितकाच एक बिझनेसमॅन म्हणून सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि तुला याच्यात सुद्धा यश मिळेल असं मी हमखास सांगते. कारण मला माहिती आहे की तू अनेक ह्याच्यामध्ये तुझे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेस बिझनेसमध्ये. आणि आता जेव्हा आपण ऐकतो की अमका हिरो की जो एका शिखरावर होता आणि त्याची आता अगदी दयनीय अवस्था झाली, एखादी हिरोईन खूप नावारूपाला आलेली आणि आता एखाद्या हॉस्पिटलमध्ये, म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये आहे, लोक तिला उपचारासाठी मदत करतायत किंवा आवाहन केलं जाते तिला मदत करा, ती हिरोईन अशा अवस्थेत आहे, आपण पेपरमध्ये वाचतोय. असं येऊ नये हे त्यांनी त्यावेळेला काळजी घ्यायला हवी होती असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने तू काहीतरी नवीन येणाऱ्या कलाकारांना काय सांगशील? बापरे, फ्युचरच्या बद्दल असं ज्यांच्या बरोबर घडलंय ते अत्यंत दुर्दैवी असं मला वाटतं. कारण अनेकदा काय असतं, काही अनेक कारणं आपल्याला माहिती नसतात की त्यांच्यावर अशी परिस्थिती का आली. कधी कधी कोणतरी फसवतं, यशामध्ये ते इतके मग्न असतात की फ्युचरचा विचार करत नाही तसं मला. पण मला या बाबतीत आवर्जून यंगस्टर्सना सांगायला आवडेल की चांगल्या इन्व्हेस्टमेंट करत राहा. म्हणजे अप्रिशिएटिंग असेट्समध्ये पैसे टाका. म्हणजे 4 पैसे हाताशी आले तर सोनं घ्या, 4 पैसे हाताशी आले तर मोठ्या गाडीवर पैसे टाकू नका. ती कमवायला आयुष्य पडलंय. पहिलं स्वतःचं हक्काचं घर घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या,
पटकन शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू नका. शेअर मार्केट उत्तमच आहे, पण परत नॉलेज पाहिजे, सगळ्या ठिकाणी थोडे थोडे रिसर्च पाहिजे, त्याच्यासाठी वेळ पाहिजे. ऍक्टर्सनी मला असं वाटतं की इन्व्हेस्ट, कारण आपल्याकडे ना ऍक्टर्ससाठी वेटिंग टाइम अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे मी असं म्हणतो की ऍक्टरला मिळणारं जे मानधन आहे त्यातलं 30% मानधन हे त्याच्या मेहनतीचं आहे आणि 70% मानधन हे वाट बघण्याचं आहे. आपण सेटवर पण जातो, आपण तयार होतो, आपण थांबतो, शॉट सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो, यू हॅव टू बी रेडी. तसंच एक फिल्म झाली तर पुढची फिल्म बनेपर्यंत यू हॅव टू बी रेडी. तुम्ही स्वतःला फिट ठेवलं पाहिजे, मेंटली, फिजिकली, की उद्या फोन आला तर तुम्ही तिथे उभे राहू शकला पाहिजेत. ते जर तुम्ही जर व्यसन करत असाल, की तुम्ही जर फिट नसाल, डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतील, तर तो जेव्हा फोन येईल, म्हणजे जेव्हा ऑपॉर्च्युनिटी दरवाजा खटखटवेल तेव्हा तुम्ही जागे तर पाहिजे दरवाजा उघडायला. यू नीड टू बी ऍट इट 365 डेज. संधी येते त्याचं बरोबर त्या पॉइंटला तुम्ही पाहिजे तिकडे. जेव्हा तो नॉक होईल तेव्हा दरवाजा तुम्ही उघडला पाहिजे, नाहीतर तो पुढचा दरवाजा नॉक होणार आहे. सो वेल इन्व्हेस्टेड राहा, कारण इन्व्हेस्टमेंटचा आपला एक कॉन्फिडन्स येतो माणसाला. म्हणजे ज्यांनी हे केलंय त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते. तुमचा तर खूपच मोठा व्याप आहे मला माहिती, पण अगदी जे सुरू करतात त्यांनाही मी सांगतोय की वन रूम किचनचं का असं नाही, पण स्वतःचं घर असलं की वेगळा कॉन्फिडन्स येतो. बँकेत थोडे पैसे असले की तो वेगळा कॉन्फिडन्स येतो. 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 25 ग्रॅम, 5 ग्रॅम, पण सोनं असलं लॉकरमध्ये तर थोडा कॉन्फिडन्स येतो. सो या सगळ्या, आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला देव ना करू कधीच वेळ, पण काळ्या रात्री पण तुम्हाला या कामी येतात. वॉरन बफेट खूप मोठे इन्व्हेस्टमेंट गुरु पण आहेत आणि खूप मोठे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे वन ऑफ द टॉप इन्व्हेस्टर्स इन द वर्ल्ड. वॉरन बफे साहेबांचं एक कोट मला वॉरन बफे साहेबांचं खूप आवडतं. ते असं म्हणले की म्हणजे आपण काय करतो की इन्कम मायनस खर्च, एक्सपेन्स, इज इक्वल टू सेव्हिंग. हे सामान्य माणसाचं समीकरण आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की समीकरण आपण बदललं पाहिजे, जे मी करण्याचा प्रयत्न करतो. समीकरण असं पाहिजे, इन्कम मायनस सेव्हिंग, सेव्हिंगची अमाऊंट ठरली पाहिजे, इज इक्वल टू जे उरेल तो तुमचा एक्सपेन्स. फर्स्ट प्रायोरिटी हॅज टू बी सेव्हिंग. कारण इफ यू सेव्ह, म्हणजे एक आपल्याकडे मराठीत खूप छान वाक्य, ते वेगळ्या संदर्भात बोललं जातं, जेवढे तुम्ही सेव्ह करता तेवढे अर्न पण करता. त्यामुळे इफ यू सेव्ह इट विल सेव्ह यू समडे. त्यामुळे सेव्हिंगला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे आणि मी सांगत नाही आपल्या, म्हणजे अगदी आजी पणजी वगैरे ते काय करायच्या, तांदळाच्या डब्यांमधनं पैसे चोरून ठेवायच्या आणि पिठाच्या डब्यामध्ये नाणी असायची. ते काय असायचं, त्या कुठल्या MBA शाळेत गेल्या नाहीत का, त्या कुठल्या कॉर्पोरेट स्कूलमध्ये शिकल्या नाहीत, पण त्यांना ही समज होती की आज पैसे येत आहेत, उद्या पैसे आले नाहीत तर घर खर्चाला माझे पैसे बाजूला राहू दे. पूर्वी आजीकडे माझ्या आजीचं केळं होतं, 9वारीत ती केळं असायचं तिचं. तर तिला आम्ही लहानपणी चिडवायचो की तू काय तुझ्या केळ्यात काय, तर ती म्हणायची की अडी अडचणीसाठी हे माझं केळं. तर तेव्हा आम्हाला कळायचं नाही ती काय म्हणते, पण तिच्या केळ्यात त्या काळात 100 रुपयाची एक नोट असायची. तेव्हा 100 रुपयाला व्हॅल्यू तेवढी होती. तर तिचं म्हणणं असं होतं की मी कुठेतरी जाते, देवळात जाते, मी जर पडले, धडपडले, काही झालं तर माझ्याकडे एवढे पैसे पाहिजेत की मी टॅक्सी करून माझ्या घरी येऊ शकले पाहिजे, किंवा हॉस्पिटलला गेले तर तिकडे एक फोन करून माझ्या घरच्यांना सांगू शकले पाहिजे, एवढे पैसे माझ्याकडे 24 तास पाहिजे. सो हा माइंडसेट आपल्याकडे आहे, फक्त तो कल्टिवेट व्हायला पाहिजे. आणि हल्ली खूप प्रलोभन आहेत, हल्ली खूप सोशल मीडियामुळे आणि या सगळ्यामुळे ना ब्रँड्स आणि या सगळ्याबद्दलचा खूप अवेअरनेस आहे. तर तो जरूर असावा, तो गरजेचा आहे. ते म्हणजे भौतिक सुख हवीतच, ती गरजेचीच आहेत, पण भौतिक सुखांमुळे आयुष्य सुखकर होईल का तर नाही. त्यासाठी तुम्हाला सेव्हिंगचं एक ठाम पाठबळ तुमच्याकडे पाहिजे. असा छोटासा पण आवश्यक सल्ला मी नक्की सगळ्यांना देईन. हा सल्ला मी पण पाहिजे, कारण मी खूप खर्चिक आहे, माझे आवड मग सरांना खूप आवडणार आहे माझा सल्ला. त्यामुळे मी हा तुझा सल्ला मी पण ऐकणार आहे. स्वप्नील, तुझं शूटिंग चालू आहे मला माहिती आहे, त्यातही तू वेळात वेळ काढून इकडे आलास, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि तुम्ही बोलल्यावर येणारच, कारण माझी पण पहिली मराठी फिल्म, त्याचे फायनान्सर तुम्ही होतात आणि तेव्हापासून आपण टचमध्ये होत. त्यामुळे तुमच्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट आहे, एक वेगळा आदर आहे. त्यामुळे तुम्ही बोलल्यावर न यायचा प्रश्नच येतो. थँक्यू. तू येणार आहे म्हणून माझ्या स्पॉन्सरनी काही गिफ्ट तुझ्यासाठी पाठवलंय, तर त्या देते तुला. काही खूपच औपचारिक याची खरंच काही गरज नाहीये. अरे नाही, तरी इतकं प्रेमाने पाठवलंय तुला. तर
हे डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशन त्यांचं हॉस्पिटल आणि कॉलेज आहे. बर. आपण मुंबईवरून पुण्याला येताना दिसतं बघ जी.डी. पोळ हो, हो, हॉस्पिटल. हो. आयुर्वेदाचं हॉस्पिटल आहे. त्यांनी हे सगळे आयुर्वेदाचे प्रॉडक्ट दिले. थँक्यू. च्यवनप्राश आहे, थँक्यू. ऑइल आहे. थँक्यू. हे डॉक्टर शिवानी मयेकर तिने हे दिलेलं आहे. आणि 1 वर्षामध्ये तुला दाताचं काही क्लिनिंग असेल, पॉलिशिंग असेल, व्हाईटनिंग असेल, ते सगळं फ्री आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. हे सिरो कंपनीतर्फे दिलेले आहेत. ह्या एकेका बाटलीची किंमत 3 ते 4 हजार रुपये आहे. हे अमेरिकन प्रोडक्ट्स आहेत. ह्या सिरो कंपनीने इथे त्याचे अनालिसिस करून इंडियन प्रॉडक्ट बनवले. तर इथे त्याची किंमत हार्डली 300-400 रुपये. असे त्यांचे 250 प्रॉडक्ट्स आहेत. सगळे अमेझॉनवर उपलब्ध आहेत. आपला कार्यक्रम संपताना आपण क्लिप दाखवतो, त्याची लिंक वगैरे सर्व माहिती देतो. त्याच्यावर लिहिलेलं आहे कुठले कुठले आहेत ते. हे निरगुडकर फार्म्स, हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. आणि त्याचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणजे तयार केलेले सुद्धा ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर पल्लवी म्हणून एक आयुर्वेदाची डॉक्टर आहे. ती तुमची स्किन टेस्ट करते आणि त्याच्याप्रमाणे ती फेशियल देते. ती स्वतः, म्हणजे असं दुसऱ्या टेक्निशियन नाही देत, ती स्वतःच हे करते. तर तिने हे 10% कूपन दिलेलं आहे. छान. थँक्यू. आणि हे जागरण आणि तू म्हणतो ना हे कन्सिलर आहे की तुझे ब्लॅक सर्कल्स कधी दिसणार नाही. हे लंडनचे प्रोडक्ट आहेत. आणि छोटीशी गिफ्ट तुझ्या मिसेस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. अमृता फिल्म्सच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं असेलच आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील अशी मला अपेक्षा आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील तर या व्हिडिओच्या खाली आम्हाला कमेंट करून आवर्जून तुमची मतं सांगत राहा, कळवत राहा. आम्ही त्या वाचतोय, ऐकतोय आणि आम्ही त्याच्यावर रिॲक्ट होत राहू आणि आम्ही त्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत राहू. नमस्कार.